आणखी एक महत्त्वाची बातमी, दुसऱ्या पक्षात गेल्यानं गुन्हेगार म्हटलं जातंय। धैर्यशील मोहिते पाटलांनी हे वक्तव्य केलंय। धैर्यशील मोहिते पाटलांनी भाजपवर टीका केलेली आहे। निंबाळकरांनी एवढा विकास केला की पंतप्रधानांना प्रचारासाठी आणावं लागतंय। धैर्यशील मोहितेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर निशाणा साधलाय। 351 कागदपत्रांचा अर्जाचा गट्टा माझ्याकडे आलाय। मोहिते पाटलांनी कोट्यावधीचा भ्रष्टाचार केलाय। कसं पाहिजे एकदम अंतिम टप्प्यामध्ये, ज्यावेळेस भाजपमध्ये असताना तुम्ही हा प्रचार झाला नाही किंवा टीका झाली नाही, आता मात्र ही टीका होताना आपल्यावर पाहायला मिळते। मी सकाळीच बोलतो भाषणामध्ये, त्यांच्याबरोबर असताना त्यांनी गुन्हेगार नाही असं आता आम्हाला गुन्हेगार ठेवायला। तुम्ही माळशिरस तालुक्यातली जनता, सोलापूर जिल्ह्यातली जनता, माढा लोकसभा मतदारसंघातल्या जनतेला चांगलं माहिती आहे आम्ही गुन्हेगार आहोत की नाही। कोण काही म्हणत असेल त्याला आम्हाला स्वच्छ कारभार आहे, ही संस्था चालवत असताना वर खाली होतं व्यवसाय आणि त्याला आम्ही जबाबदार आहे। लोकांना तोंड कामं करतो, लोक समाधानी येतात। सगळ्यात छोटे या भागाचे जे खासदार आहेत विद्यमान, त्यांनी स्वतःहून सांगितलेलं आहे की देशाचा टॉप 10 मधला खासदार आणि 1 लाख कोटी त्यांनी वर्षाला एवढा विकास केलाय या भागात त्यांनी। एवढ्यासाठी पंतप्रधानांपासून आमदारांपर्यंत पक्षाची सगळी यंत्रणा किती आहे, एवढं विकास कामं केली।